तेव्हा नाण्या लय थापाडा माणूस. आजवर ज्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या नसतात का नाही त्या त्यानं केलेल्या असते त्या असा तो सांगतो बाबा. नाव काढस तर आलं बघा ही. अरे नाण्या का पळतोयस? बातमीच तशी आहे ती सांगायला एवढे फास्ट आलो पळत. काय? पोराला नोकरी लागली 3 लाखाचं पॅकेज आहे. हे माझ्या पोराला वर्षाला 4 लाखाचं पॅकेज आहे. मग त्यातल्या 50-60 रुपये काहीतरी खायचं की वाळलेस मरतुंगड्या. अय वर्षाला नव महिन्याला 3 लाखाचं पॅकेज आहे माझ्या पोराला. वर्षाला 12 त्रिक 40 लाखाचं पॅकेज आहे. 12 त्रिक 40 12 त्रिक 36 असतंय का? हा ती वरच 4 लाख भत्ता आहे की. हा असं काहीतरी असेल. हा असंच आहे. चल ने बाहेर. अहो मालक देतो की भाडं. आधी भाडं दे मग घरात ये. आईला पप्पासनी फोन लावला पाहिजे. बघा आता तुम्हाला सांगितलं ना पोराला 40 लाख पॅकेज आहे त्याचाच फोन आला बघा. हॅलो बोल की रे. पप्पा मला रूम भाडं भरा 300 रुपये पाठवा. रूम मालकानं बाहेर काढलंय मला. अरे पोरा तुला 40 लाख पगार आहे का नाही ती सगळं पैसे तुझं आम्हाला त्यातला 1 रुपया नको बघ. तू फक्त दिवाळीला इकडे सुट्टीला येत जा निवांत राहत जा बास आम्हाला बाकी काय नको. ठेवू का? हा ठेवला पण पप्पा खुळबेळ झाले काय 40 लाख ती काय पण म्हणायला लागले. इथे 300 रुपये नाही तर मला रूम भाडं भरायला. अरे वा 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 नाना पोरानं नशीब चमकिवले. मग माझं पोर काय ती पेढ तरी द्या. पेड नाही आता बोकडच कापणार आहे मी. होय होय कापा एक बोकड. एक नाही 7 बोकड कापणार आहे मी. हा ए नवाय ती. हा 7 बोकड कापून गाव जेवण घालणार आहे. हा 1 नंबर. हे बघितलं का उत्तर भारतात मोठं वादळ आणि मोठा पाऊस झालाय. लका 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 लका. हे काय लका 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 शितुडा मारल्यागत पाऊस आहे तो. मी एकदा गेलो होतो उत्तर भारतात. असला पाऊस आणि असलं वादळ. हे 2-2 किलोमीटरवर घर उडून गेली. मी ज्या हॉटेलात राहायला होतो का नाही ते हॉटेल 5 किलोमीटरवर उडून पडलेलं. येताना रिक्षा करून आलो. खरंच काय? मग काय तर आता थापा ऐक. हिचा अशा कडाडत होत्या काड माझ्या समोर 9 फुटावर वीज पडली. 4 माणसांची राख झाली माझ्या डोळ्यात देखत. मी तिथंच नव्हता. मग तुम्हाला काय झालं नाही? हे ही जवळ आली माझ्या आणि मला म्हणली पाहुणं तंबाखू आहे का? मी म्हटलं नाही चू नाही. ना भूताची गोष्ट सांगताय का काय नक्की काय? बाबा सॉरी ती लय किस्सा असल्यामुळे ती जरा कन्फ्युजन झालं. तरी हीच कुठली पडेल माझ्या अंगाव. माझ्या आज्यानं दिलेलं तावीज होतं माझ्या गळ्यात. ही जवळ येईल कुठली? बर आयुष्यपतच. आता गमत बघ. नाना पाऊस सुरू होता ना तिथं. पाऊस काय विचारूच नका. हे बाद असला एक ठ्याम बाद छत्री फाटून डोसक्यात पडायचा. माझ्या देखत माणसं बेशुद्ध पडली. मी तिथंच नव्हता. तुमच्या डोक्यात पडलं नाही ठेम ती मोठं. हे आता सांगितलं की माझ्या आज्यानं दिलेलं तावीज होतं जवळ. पाऊस येईल कुठला जवळ? हा खराय. पावसात सापी बाहेर पडला असतील की. हा ती एक सांगायला राहिलं. साप तर एवढं भयंकर का नाही. माझ्या हाताला इटुळ पायाला इटुळ. येताय पाय. हा पायाला इटुळ गळ्यात इटुळ सगळीकडे साप. एक तर होता 100 फुटाचा 5 फड्याचा काळा नाग. त्याच्यावर बसून मी पाण्यातनं 3 किलोमीटर प्रवास केलाय. मग त्या नागानं तुम्हाला काय केलं नाही बी? आज्याच तावीज होतं गळ्यात. नाही मग धाडस होतं माझ्या अंगात. त्या तुमच्या घरात नाग शिरलाय. आईला आता कोण धरणार? कुणाला तर बोलवलं पाहिजे. अरे नाना आहे की नानाने 5 किलोमीटर नागाच्या अंगावर प्रवास केलाय. तेव्हा धरेल की नाग. नाही बाबा. काय झालं नाना? सगळ्यांची मदत करतोय आम्हाला मदत करायची नाही तुला. बरं चला धरूया त्याला काय त्याला धरूया. चला नाग धरूया त्याला काय. नाना धर जा नाग आत आहे. कुठे गेलाय हो नाना? गेलं पळून थापाड्या बोड्याचं. आता कुठला तरी सर्पमित्र बोलवा धरा नाग. अहो दोरी होती मला वाटलं साप आहे म्हणून मी सांगितलं बोलून आणजा. इकडे काहीच्या नाग आहे म्हणाले. दूर आहे वाटतं. कुठं आहे तो साप? आलोय धरायला मी. काय झालं महाराज? अरे नाना कुठे गेलतास तू? अरे वाटत एक साप दिसला तो धरला मी डोंगराला सोडा गेलो होतो. आत्ता झालो. कुठं आहे साप? नाही साप दोरी होती. दोरी होती. साप असता तर धरून दाखवलं असता तुम्हाला. बरं चला. चालतं येतो. नाना साप
तुमच्या चिंट्या अभ्यास करतोयस नव्ह का परीक्षा आल्या करतोय की इकडे ये जरा एक प्रश्न विचारतो तुला गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला शामुनाना ते कसं काय शामुनाना विरगडच्या आंब्याखाली सांडासला गेल्यावर त्यांच्या टंबरेला एक आंबा पडला आणि ती पाणी सगळं जमिनीवर सांडलं त्यावरून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला रताया जरा शाळेत मास्तर काय शिकवते ते ध्यान देत जा की जरा पुस्तकं वाचत जा आणि जर का त्यात पुन्हा नानाच्या नादाला लागलास का नाही तांगडच मोडतो बघ चल आय रात्री सूर्य कुठं जातो ग बाळा सूर्य कुठं जात नाही पृथ्वी गोल फिरते त्यामुळे सूर्य दुसऱ्या बाजूला जातो म्हणून सूर्य दिसत नाही नाही तसं नाही मग कसं आहे अंधार पडला की सूर्यात चार्जिंग संपतं मग सूर्य अंगावर चादर घेऊन झोपतो आणि दुसऱ्या दिवशी फुल चार्जिंग होऊन उगवतो प्रेम मकडा असलं परीक्षेत लिहिलं तर नापास होशील की कुठल्या पुस्तकात वाचलंस ही शामुनानं सांगितलंय मुर्दा बसतोय त्या सामुनानाचा आमच्या पुरातले असलं शिकवतो थांबत्यात सरपंचाकडे तक्रार करते त्याची बोला काय समस्या आहे? समस्या एकच आहे थपाड नाना. काय केलं त्यानं? आजपर्यंत त्याच्या थप्पा लय ऐकले आम्ही आणि आमच्या पोराशी मला आता थप्पा सांगायला लागलाय. पोरासने त्याचं खरं वाटायला लागले पोरा अशानं बाजू दिली. मग काय करायचं म्हणताय? त्याला इथं बोलून समज देऊया का? नाही सरपंच तो नाना कसं ऐकणार नाही. तो लय बडाय मारतो का नाही साप धरला मगर धरली त्याला सगळ्या गावापुढे अद्दल घडवायची त्याची अशी बडाय मारायची खोड मोडली पाहिजे. ती कशी? सांगतो आपल्या गावात वाघ आलाय. सरपंच खरोखर आलेला नाही अशी आपण अफवा पसरायची. मग पुढे काय करायचं ती सांगतो मी. बरोबर चालतंय. चालतंय चला. अरे वाटता की अरे ना गावात वाघ शिरलाय असं समजलं. काय वाघ? अरे होय चांदुलीच्या जंगलात ना आला इकडं शेतातल्या शेळ्या मेंढ्या उचलतोय आणि गावात याला कमी करणार नाही. काय वाघ बी नसतंय काय लागत तुम्ही बेतायचा ता बघाय नाही का सपली गो सांगते ना माझ्या तू येशील काय. हे सरपंच नाना आलं या वाघ रस्त्यावर ठेवूया आणि उसात जाऊन वाघाचा आवाज काढूया. चला उसात चला. आयला कसला आवाज आला. जा तिकडं आपल्याला काय करायचं आवाज यायला लागलाय. अरे मेलं काही वैभ्या बुरट्या तुझा ऐकून याची गंमत करायला गेलो अटॅक मेलं काही नाडी बघ तिची. नाडी नाही पट्टाय बुरट्या हाताची नस बघ. हाय जिवंत आहे जिवंत आहे. नाना कसं वाटतंय आता 2 दिवस झालं तुम्ही बेशुद्ध होता काय झालेलं नेमकं. सांगतो रस्त्याने येत होतो आणि पुढं वाघ आला. असला मोठा दांडगा वाघ खांदे एवढा उंच. वाघाला बघून बेशुद्ध झालं होतं काय. वाघ असला म्हणून काय झालं वाघाला वाटलं डरकाळी फोडली म्हणजे मी हालेल पण मी जाग चालतोय कुठला त्यानं फोडली की डरकाळी तसं त्याच्या आवाजानं आसपासच्या घराचं पत्र हल्लं पण नाना नाही हल्ला. नाना हल्ला नाही डायरेक्ट आडवा झाला. कॅपकी नाना पुढे सांगा काय झालं. मे बी ठरवलं आज काय होय असते उदय आर या पार मे बी सनी देवळ सारखा आराडलो जोरात तसं वाघानं शिपूट गाठली तांगड्यात. म्हणजे वाघ भेला भेला म्हणजे काय माझा अवतार बघून वाघाची ईदभर फाटली. वाघ 2 पावलं माग सरला. मी ओळखलं आता येऊ डाव करणार. वाघानं अंगावर झाप टाकली. 1 टन वजनाचा वाघ असा वर आलेला अंगावर पडला तर माणसाची चपाती होईल. वाघ असा वर आहे तवरच मी डाव केला आणि वाघाची काचनीशी शिपटी धरली अशी. हा मग काय झालं वाघाला कळायचं बंद झालं. त्यानं तांगड्यातनं वाकून शिफ्टीकडे बघस तर मी त्याला शिफ्टीला धरून गार 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 फिरवला. त्यानं डोळेच पांढर केलं. चक्कर आली असेल वाघाला. चक्कर वाकला भाडा भाडा. हरणाचं 7-8 किलो मटण पडलं माझ्या तोंडा पुढं आणि 5-6 सस पडलं तोंडातनं. तसा मी त्याला गोल गोल आणि फिरवला बाद दिशा आपटला. तो जबडा असा झाला 2 खिडक्या दाडाखाली पडल्या. तुमच्या का वाघाच्या. हा वाघाच्या. आई शपथच
वाघ चौतोड माझ्या गावाला. वाघ पंचा मारणार एवढ्यात मी वाघाच्या छाताडावर गुच्ची घातली. असाच वराडला वाघ. अरे ग होय पण त्याच्या भाषेत. वाघ चाल करून माझ्या अंगावर येणार होता तेवढ्यात मी वाघाचा एक पाय धरला आणि मुरगळला. असाच वराडला वाघ. पण त्याच्या भाषेत. मग काय झालं ना? वाघाची न माझी तास 2 तास झगड फायटिंग झाली. वाघ शेवटी खायला आला. मी फिरवून वाघाच्या ठोनात एक लात घातली. वाघ क्वाय 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 करत उसात पळाला. आता माझ्याच काय गावात कुणाच्या बी वाट्याला जाणार नाही वाघ. आई शपथ ना मानलं राव तुम्हाला. नाना वाघाला गावातनं पळून गावावर आले लय मोठं संकट दूर केलं सा. ग्रामपंचायती वतीने तुम्हाला टावेल टुपी नारळ देऊन तुमचा सत्कार घेऊया. काय गरज नाही त्याची. तुम्हाला आम्हाला माहित असलं बाद झालंय काय व असलं किती पराक्रम केले ती मलाच माहित नाही. फक्त पुढच्या पिढीला सांगा नाना कसं होतं. 10 वाघ पुढे आलं तरी आपण पळून जाणार नाही वाघ पळून जातील. बर बर बरं तंबाखू आहे का बा. तंबाखू पुढे नुसती नाही तंबाखूची पुढे आणलाय तंबाखूच तुमच्यासाठी. आणखी मग ही जा.